देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतो। आज खेड्या पाड्यावर, आदिवासी पाड्यांवर, जंगलात काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कॉम्रेड आहे। तो हातात लाल बावटा घेऊन काम करतो। मी झारखंड, छत्तीसगड सगळ्या जंगलात जाऊन पाहत असतो। मी त्याला तुम्ही अर्बन नक्षली ठरवून तुरुंगात टाकणार। उद्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यावर सुद्धा हे वेळ येऊ शकते। तुम्ही कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलता म्हणजे तुम्ही देशद्रोही आहात। तुम्ही कामगारांचे प्रश्न उचलताय, तुम्ही राष्ट्रद्रोही आहात। पण नरेंद्र मोदी हा राष्ट्रद्रोही नाही। देश विकला अंबानीला, लाडक्या उद्योगपतींना अख्खी मुंबई विकली आणि हे लोण आता नवी मुंबई, तिसरी मुंबई पर्यंत आलेलं आहे। आपल्याला सावध राहिलं पाहिजे। आपल्यातला लढण्याचा जो बाण आहे तो आपल्याला संपवता कामा नये। या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातात तग राहिलं पाहिजे। यासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले, अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला। पण फक्त राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येऊन चालणार नाही। त्यांच्या बरोबर सगळ्या या संघटना मराठी माणसासाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या एकत्र आल्या पाहिजे। तर या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा अधिकार आणि हक्क राहील। अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहे। शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही। शिवसेनेला यश मोठ्या प्रमाणात मिळालं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवारांसारखा नेता असताना यश मिळालं नाही। त्यामागची कारणं वेगळी आहेत। पण निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही म्हणून खचून जाता कामा नये। तर पुढल्या लढाईसाठी आपण सज्ज राहायला पाहिजे। यालाच लढवय्या, या महाराष्ट्राचा लढवय्या बाणा आणि मराठी माणसाचा बाणा म्हणतात। खचून कसले जात आहे। निवडणुका आज येतील, उद्या परत जात। पण आपल्याला या महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्या हातात घेण्यासाठी आपल्याला कंबर कसून उभं राहावं लागेल। आणि आजच्या या मेळाव्याचं, शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याचं महत्व हेच आहे। मी दिल्लीमध्ये 25 वर्ष आहे। आजही महाराष्ट्राचा रुबाब आहे दिल्लीमध्ये। आजही मराठी माणूस म्हटला, मराठी खासदार म्हटला की लोक दचकतात। याचं कारण हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे। हा महाराष्ट्र कधी झुकला नाही, हा महाराष्ट्र कधी वाकला नाही। आणि खास करून जे रायगड जिल्ह्यातून आलेले हे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे रायगड जिल्हा म्हणजे काय। पण आज एक धोका रायगड जिल्ह्यात दिसतोय, जो मगाशी सन्माननीय राज ठाकरे यांनी सांगितला। जसे उद्योग वाढतायत, औद्योगिकरण होत आहे, तसा आपला शेतकऱ्याची पिछेहाट होते। कामगार वर्ग बाहेर येतो, मराठी संस्कृतीवरती आक्रमण होत आहे। यासाठी शेतकरी कामगार पक्षानं पुढाकार घेतला पाहिजे। मी जयंतरावांना सांगेन, जयंतभाईंना सांगेन, जयंतभाई, शिवसेनेची आणि आपली विचारसरणी एक आहे। आपण भूमिपुत्रांसाठी लढणारे लोक आहोत। मराठी हा आपला आत्मा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा सुद्धा या महाराष्ट्रातला एक महत्वाचा आणि स्वाभिमानी पक्ष आहे। आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रावर होणारं हिंदीचं आक्रमण, उपऱ्यांचं आक्रमण थांबवायला पाहिजे आणि मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारायला पाहिजे। आणि आम्ही सगळे एका नात्यानं आपल्या बरोबर जोडलेलो आहोत आणि हे नातं असंच राहील। महाराष्ट्र राहिला तर महाराष्ट्र धर्म राहील, मराठी माणूस राहील। आणि महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल, हे सेनापती बापट यांनी सांगितलेलं आहे। मला त्याची या क्षणी आठवण होत आहे। आजच्या दिवशी आपण मोठ्या संख्येनं जमलेला आहात, महाराष्ट्रातून आलेला आहात, कानाकोपऱ्यातून आलेला आहात। हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे। याचं भान आपण ठेवलं पाहिजे। आणि आपल्या